पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांची आज हैदराबादमध्ये परिषद। देशातला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या उद्देशाने नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राने केली महत्त्वपूर्ण समितीची स्थापना। क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं दुःख। संविधान दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। राज्यघटनेची विविध कलमं सामान्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं, पंतप्रधानांचं प्रतिपादन। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज 8 वर्ष पूर्ण। शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि हुतात्म्यांना राज्यपाल चे विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वाहिली श्रद्धांजली। विमुद्रीकरणानंतर बेहिशोबी रकमेवर 50% कर आकारणी करणार। रकमेच्या वापरावर 4 वर्ष बंदी। संबंधित प्राप्तिकर कायद्यात केंद्र सरकार करणार बदल। चलनातील 86% नोटा रद्द केल्यानंतर होणारा परिणाम केवळ तिमाहीपर्यंतच मर्यादित। नंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येणार। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांचा विश्वास। देशात 400 जिल्हा बँकांपैकी केवळ 63 जिल्हा बँकांनी किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्याचा प्रयत्न केला। अधिक प्रयत्न न केल्यामुळे शेतकऱ्यांना तोटाडा भासला। नाबार्डचे अध्यक्ष हर्षकुमार भानवाला यांचं प्रतिपादन। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कोर बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि नवीन तंत्रज्ञानाची परिपूर्ण सेवा ग्राहकांना देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत। नाबार्ड अध्यक्ष हर्षकुमार भानवाला यांचा सल्ला। सर्व पाळणाघरांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची सक्ती केली जाणार। महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती। सायबर गुन्ह्यांचं प्रमाण लक्षात घेता राज्यातल्या सर्व सायबर प्रयोगशाळांना पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात येणार। अतिरिक्त अप्पर मुख्य गृह सचिव के.पी. बक्षी यांची माहिती। राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या 1000 ते 1200 जागा वाढवणार। मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने घेतलेल्या निर्णयाचा होणार फायदा। सामाजिक आणि व्यापारी दृष्टीने महत्त्वपूर्ण $46 बिलियन तयार होणाऱ्या ग्वादर बंदराच्या देखरेखीसाठी पाकिस्तानी नौसेनेसह चीनची युद्धनौका तैनात करण्यात येणार। स्पाइसजेट विमान कंपनीला 58 कोटी 51 लाख रुपये नफा। गतवर्षीच्या तुलनेत 103% नफ्यात वाढ। भारत इंग्लंड दरम्यान तिसऱ्या क्रिकेट कसोटी सामना आजपासून मोहाली इथं सुरू। इंग्लंडची अडखळत सुरुवात। हाँगकाँग ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही. सिंधूचा उपांत्य फेरीत प्रवेश।